श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. नाशिक लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून शनिवारी सिन्नर तालुक्यातील पांगरी परिसरातून त्यांच्या प्रचाराची रॅली काढण्यात आली. त्यामुळे आता इतर पक्षाच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली. सिन्नरच्या पांगरी गावामध्ये शनिवारी पायी रॅली काढण्यात आली. तसेच गावकऱ्यांच्या वतीने सभा देखील घेण्यात आली. सभा आमचे दाजे ज्या आज म्हटला वडिलांच्या ठिकाणी आहे, त्यांनी त्या ठिकाणी या सगळ्या सभेचं त्यांच्या सगळ्या गावकऱ्यांनी आयोजन केलं. प्रथमतः तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून ऋणदेश व्यक्त करतो. नाशिक लोकसभा या लोकसभेची निवडणूक रणधुमाळी सुरू झालेली आहे. आपल्या प्रास्ताविक करताना या गावचे प्रश्न सांगितले. भाऊ, मला या गावात 20 वर्षापासून मी येतोय. हे गाव काय मला नवीन नाही आणि या तालुक्याचे प्रश्नही नवीन नाही. त्या गावचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे याच्यासाठी कित्येक वेळा आंदोलनं झाली. त्या आंदोलनांमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत. गुरांना चारा मिळाला पाहिजे, दुधाला भाव मिळाला पाहिजे. परंतु दुधाला भाव मिळत नाही, पण दारूला भाव मिळतो, पाण्याला भाव मिळतो, पण ह्या तालुक्यातल्या भूमिपुत्रांना रोजगार मिळत नाही. स्वतःच्या आयुष्यानं जे दूध पिकवून कमवतात त्या दुधालाही भाव देत नाही आणि बेरोजगारची कुऱ्हाड या तालुक्यावर आतापर्यंत पाडली गेली. अख्खा जिल्हा सदन आहे आणि सिन्नर तालुका हा ओसाड आहे. दुष्काळी म्हणून या जिल्ह्याचे कायम या तालुक्याची नोंद होत असते, लक्षात घ्या. पण याच्यासाठी प्रयत्न कोणी करत नाही. आणि त्याच तालुक्यातले तुमचे भूमिपुत्र आता नाशिक लोकसभेला उभे आहेत. भूमिपुत्र इथं 10वी नापास झाले, आता 12वी पास करायला आमच्याकडे पाठवू राहिले. अहो, ज्यांना 10वीची परीक्षा पास होत नाही ते 12वीची परीक्षा कशी पास होणार मला सांगा ना. आज आमची सकाळी पवन भाऊ आपली त्यांची भेट झाली. भेट अप्पा इतकी चांगली होती की मला हे कळालं नाही मी नेमका प्रतिस्पर्धी या तिन्ही उमेदवारांचा झालो कसा. काल हे एका ठिकाणी आले, हेमंत आप्पा आणि राजा भाऊ एकमेकांच्या गळ्यात पडले. सकाळी राजा भाऊची गाडी माझ्यापासून गेली, पण राजा भाऊनी वागणीमान करून गेली. म्हटलं आपला विजय इथंच आहे, कारण खरं त्यांना आपला ऐकायचे झाले. आपला विजय निश्चित झाला. मी पवन भाऊला गाडीत फोन करून सांगितलं, भाऊ म्हटलं उमेदवार गेले पण पाहायला सुद्धा तयार नाही. अहो राजा भाऊ, इतक्या दिवस तुम्हाला खरं काय कर गोड लागत होते आणि उमेदवारी जसे सुरू झाले तुम्हाला वाईट वाटायला लागले. इतक्या खालच्या दर्जाला जाऊ नका. निवडणुका ह्या लढायच्या असतात, त्या मैत्रीपूर्ण लढायच्या असतात. मी ठरवून घेतलं होतं की यांच्यावर टीका टिप्पणी करायची नाही, कारण टीका टिप्पणीसाठी यांनी काही दिवस लावलेले, याचा प्रचार करायचं काही काम नाही. या सभेमध्ये एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य, तसेच आदिवासी आघाडी महाराष्ट्र राज्य, तसेच मुस्लिम आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या नावावर आम्ही 14 राज्यात फिरतो, ते आमचे शंभूराजे, संभाजीराजे आज ज्या कायदा सुव्यवस्था आणि आरोग्य सगळ्या विषयाचे आणि खास करून आज आपण आपल्यात वावरतो हे आपले बाबासाहेब आंबेडकर. आज त्यांचा वाढदिवस आहे. आपल्या सगळ्या आंबेडकर चळवळीला आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना या निमित्ताने आज आपण शुभेच्छा देऊ. आज जो कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे तो कार्यक्रम वंचित आघाडी पुरस्कृत उमेदवार छावा क्रांतीवीर सेनेचे आमचे लाडके मेवणे करण भाऊ गायकर यांच्या पाठिंब्यासाठी ज्यांनी आम्हाला मोठं मन करून पाठिंबा दिला
त्यांचं मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि मराठा समाजाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज करणभाऊ गायकर सारखा उमेदवार आपल्याकडे मत मागायला आलेले आहेत, असे आमचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करून या पांगरी गावामध्ये उपस्थित असलेल्या या लोकसभेच्या प्रचार सभेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, भाऊ, ही निवडणूक काय ग्रामपंचायतीची नाही, ही निवडणूक काय जिल्हा परिषदेची नाहीये, ही निवडणूक काय नगरपालिकेची नाहीये, ही निवडणूक या देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. या देशाचं नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचं आहे हे घडवणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मतदान करताना आपल्याला डोळ्यात तेल घालून मतदान करायचं आहे. भगवान तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाई, माता रमाई, माता भीमाई यांना प्रथम विवार अभिवादन करतो. आज या ठिकाणी करणभाऊ गायकर यांच्या प्रचार सभेसाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. पण सर्वप्रथम या ठिकाणी आपण करणभाऊला का निवडून दिलं पाहिजे हे आपल्याला माहित पाहिजे. आजपर्यंतचा इतिहास जर आपण बघितला, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल, हा एकही पक्ष अस्तित्वात राहिलेला नाही. बीजेपीला जर विरोधक कोणी असेल तो फक्त वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे आणि त्या वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार हे करणभाऊ गायकर आहेत. आज कोण सांगतो मी शिवसैनिक उभा आहे, कोण सांगतो मी उद्धव बाळासाहेबांकडे उभा आहे, पण हे एकच माळीचे मणी, हे कधी एक होतील आणि कधी एका ताटात बसतील हे तुम्हाला सांगायची गरज नाही. ज्या लोकशाहीचा अधिकार दिला, मतदानाचा अधिकार दिला, तो अधिकार आपल्याला येत्या 20 तारखेला बदलायचा आहे. तर आपल्याला सक्षम उमेदवार आपल्याला द्यायचा आहे. चळवळीतून गोरगरिबाचा उमेदवार करणभाऊ गायकर यांनी 16 वर्ष बंदी त्यांची माझ्या डोळ्यात त्यांचे आंदोलन बघितले आहे. त्यांनी किती रस्ता रोको म्हणा, उपोषण म्हणा, रेल्वे रोको म्हणा, आम्ही सोबत आंदोलन केलेलं आहे. मराठा आरक्षणासाठी म्हणा, शेतकऱ्यांसाठी म्हणा, असे अनेक आजपर्यंत आंदोलन केले. तरीही त्यांनी काही मागितलं नाही, फक्त समाजासाठी काम केलं. आज आपल्याला चालून संधी आलेल्या आहे. वंचित आघाडी बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना ही संधी दिली आहे. त्या संधीचा फायदा आम्ही जरूर घेऊ. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने उमेदवारांचं स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी पवन पवार, उमेदवार करण गायकर, विलास पांगारकर, जगदीश पांगारकर, अविनाश शिंदे, अविनाश जगताप, रमाकांत वाघ, बजरंग शिंदे, प्रवीण जाधव, हेमंत निकम, अनिल जाधव, अशोक नाईक, चंद्रशेखर रोकडे, गोरख पवार, शत्रुघ्न झोंबाड तसेच ग्रामस्थ व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक